मुंबईच्या इतर प्रश्नांकडे आपण वळूया. खरं तर तुमचा जो मतदारसंघ आहे त्यातूनच विस्तारित कोस्टल रोड देखील आता अ, होऊ घातलेला आहे, जो पुढे विरारपर्यंत जाणार आहे. ह्या डेव्हलपमेंटबद्दल नक्की आम्हाला जाणून घ्यायला आवडेल. हे कुठपर्यंत आलंय? किती फास्ट ट्रॅकवर आहे? आणि कसा याचा फायदा मुंबईकरांना होणार आहे? आपण एक बघाल, की महाराष्ट्र जो बदलतोय याच्यामध्ये देवेंद्र फडणवीस साहेब, शिंदे साहेबांचं मोठं योगदान आहे. मुंबईच्या विषयी बोलायचं, मुंबई आज वेगानं बदलताना आपल्याला दिसते. कोस्टल रोड, मोनो रेल, मेट्रो रेल, सब अंडरग्राउंड रस्ते, आज कोस्टल रोड, अटल सेतू, मुंबई आकार घेताना दिसते आणि देवेंद्रजी स्वतः या मुंबईच्या विकासात जातीनं लक्ष त्या ठिकाणी घालतायत. आणि म्हणून आपण बघा, स्वतः साईटवर जात आहेत, त्या ठिकाणी स्वतः प्लॅनिंग करत आहेत, सूक्ष्म नियोजन करत आहेत. आणि आता वर्सोवापर्यंतचा पुढचा आमच्या गोराईपर्यंत आणि गोराईवरून पुढे अगदी वसई विरार मीरा भाईंदरपासून पुढे कोस्टल जाणार आहे. आणि काय कोस्टलचा किंवा अटल सेतूचा परिणाम आम्ही बघितलाय, की आज मंत्रालयाकडून अटल सेतूने निघालं तर पुण्याला 2.5 तासात पोचतो. ही विकासाची खऱ्या अर्थानं जो काही लाभ किंवा फायदा त्या ठिकाणी बघतोय. आज आता तुमच्याकडेच इथे यायचं होतं. मी नेपियन सिंध रोडवरनं आलो, कोस्टलनी त्या ठिकाणी पुढे आलो, अटल सेतूवरनं आलो. अगदी लवकर आलो मी. खरं. आता इथे यायला 2-2 तास लागू शकतात. आणि जर आमच्या कांदी, चारकोप, गोराई इथपर्यंत जर वर्सोवा टू आलं, तर बोरिवलीपासून त्या ठिकाणी चारकोप असेल, मालाड, या सर्व लोकांना आज त्या ठिकाणी जे हायवेच्या ट्रॅफिकवर मोठ्या प्रमाणावर लोड येतो ते त्या ठिकाणी कमी येईल आणि एक सुखकर असा वेळ वाचवणारा प्रवास त्या ठिकाणी आमच्या उपनगरवासियांच्या नशिबात त्या ठिकाणी येऊ शकतो. आणि याला सर्वस्वी सारं श्रेय या राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस साहेब, नगरविकास मंत्री म्हणून काम करणारे आमचे शिंदे साहेब यांना निश्चितपणे या ठिकाणी जातं.